जसा अमेरिका फायदा उचलतो लांब असल्याचा, तसं रशिया पण उचलू शकत असतो. रशियाने रशिया उचलला आहे ना. रशिया अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत इन्फ्लुएन्स होता. त्यानंतर बऱ्याच आपल्यावर पण सोव्हिएत इन्फ्लुएन्स होता. जेव्हा नेहरू इंदिरा गांधी होते तेव्हा सोव्हिएत इन्फ्लुएन्सच होता. अजित डोल एकदा बोलले होते की इंडियाज एनिमीज आर नॉट इंडियाज एनिमीज आर विद इन इंडिया. ऑफकोर्स दे आर नॉट की पाकिस्तान इज एनिमी और एक्सवायझेड ऑफकोर्स असतं ना. आपल्याकडे जेव्हा संकट, आता आपण सर्जिकल स्ट्राईक केला, किती जणांनी आपल्या सैन्याला शिव्या घातल्या. तुम्ही सत्तेत असलेल्या लोकांना शिव्या घाला, पण जे सैन्य राजकारणाच्या बाहेर आहे त्याला तुम्ही राजकारणात ओढून त्यांच्यावरच अविश्वास दाखवणं. तर एका व्यक्तीला तुम्ही घाला ना, किती शिव्या घालायच्यात तेवढ्या घाला. मोदींना शिव्या घाला, त्यांच्या सरकारला शिव्या घाला, किती घालायच्यात तेवढ्या घाला. पण केवळ तुम्ही त्यांच्यावर चिडून आहात म्हणून तुम्ही आपल्या सैन्याचं मनोबल जेव्हा घालवता ना, तेव्हा मग दोभाल जे म्हणतात ते खरं आहे ना. बरोबर आहे की नाही? ते म्हणतात ते खरं आहे. तुम्ही तुमच्या शास्त्रज्ञांवर अविश्वास दाखवता, तुम्ही तुमच्या सैन्यावर अविश्वास दाखवता, तुम्ही तुमच्या विद्वानांवर अविश्वास दाखवता. मग जर तुम्ही ते करत असाल, जे देशाच्या भरभराटीसाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन ते देत असतात, केवळ तुम्ही एका व्यक्तीच्या वरच्या रागामुळे जर तुम्ही ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सना, ज्या आपल्याला महासत्ता बनवतात आणि जे आपलं रक्षण करतात, जे सैन्यबल, त्यांना तुम्ही राजकारणात ओढून पुरावे मागता. असे पुरावे जर आपण जगभरात दिले की आम्ही असं केलं, तर आपल्या परत टॅक्टिक्स पण शत्रूला समजतील. ह्याचं सामान्य ज्ञान पण या लोकांना असू नये का? आणि म्हणून दोभाल जेव्हा म्हणतात की इंडियाज एनिमीज आर विद इन इंडिया, ते काही खोटं नाहीये. अनेक घटक आहेत, पण आपल्याला कॉन्ट्रोवर्सीमध्ये नको जायला. कुठली कंट्री सॉफ्ट पॉवर ही खूप चांगल्या पद्धतीने यूज करते? आता सॉफ्ट पॉवर चांगल्या पद्धतीने यूज करणारे आपणच, कारण आपल्याकडे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जो आहे तो अतिशय निष्णात आहे या बाबतीत. तर आणि कुठलाही देश सॉफ्ट पॉवर चांगल्या पद्धतीने हे करू शकतो. सॉफ्ट पॉवरचा आणखी एक आयाम आहे की जेव्हा तुम्ही सॉफ्ट पॉवर केवळ डिप्लोमसीमुळेच येते असे नाही, डिप्लोमसीचे पण काही आयाम आहेत. जसं आपण जेव्हा इराणला मदत करतो औषधांची आणि याची, मोबदला त्यांच्याकडनं काहीच मागत नाही, ती आपण केलेली मदत असते. जेव्हा आपण अफगाणिस्तानमध्ये त्यांची पार्लमेंट बिल्डिंग बांधून देतो, तेव्हा ती